ताई, तुला आठवतं का काय ग? आपल्या लहानपणी बघ गुढीपाडव्याला आपण किती मज्जा करायचो. साखरेची माळ आणायचो, कडुलिंबाची पानं आणायचो. अगं देविका, आमच्या माहेरी तर गुढीपाडव्याला इतकी मजा असायची, काय सांगू. गुढीला तर नवीन साडी असायची, ते दरवाजाला तोरण असायचं. त्या साखरेच्या माळीवर तर काय सांगू, आमची मारामारीच व्हायची. खरंच वहिनी ते दिवस अगदी वेगळे होते. आणि बघ ना, दारात छान रांगोळी असायची, नंतर तोरण असायचं. आणि ममता, तुला आठवतं का सविता काकूच्या हातची कैरीची डाळ किती सुंदर असायची ग? श्रीखंडपुरी आठवते का? आईच्या हातची भजी, श्रीखंडपुरी, वा काय बेत असायचा. खरंच ग ममता, पूर्वीचे दिवस आठवलेत बघ. आपली आई कशी घरी श्रीखंड करायची ना तेव्हा. पण बघ ना, आता आपल्याकडनं तरी कुठे सगळं घरी करणं होतंय. पूर्वीच्या आता या आठवणीच राहिल्यात बघ. मला तर वाटतं ह्या परंपरा ना आता हळूहळू लोप पावत चालल्या. हो ना ताई, आता ही परंपरा संपलीच वाटतं. बरोबर. कोण म्हणते परंपरा कमी झालीये? हे बघा, आम्ही किती सुंदर गुढी सजवलेली आहे. यात कडुलिंबाची पानं, साखरेची माळ आणि नवीन साडी सुद्धा आहे बरं का. त्याचबरोबर आम्ही ही नवीन गुढी नवीन परंपरेची आणि नवीन विश्वासाची उभारली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लहानपणापासून आमच्यावर संस्कार केले की हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे ही परंपरा आम्ही कशी काय विसरू बरं. आम्ही सुद्धा नव्या जोमाने तयारीला लागलो आहोत. चला तर मग आता गुढी उभारूयात आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात करूयात. अरे पण श्रीखंडपुरी चला तर मग आपण आता गुढी उभारूयात. तुम्हा सर्वांना रेडिओ विश्वासच्या वतीने हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ